सावंतवाडीचा मी शिमग्याची प्रथा आहे त्याच्यात ते गावातली 2-3 लोक गायब होऊन जातात. या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. तो माझा जो भावाचा मित्र आहे सावंतवाडीचा मी सांगत होतो तर त्यांच्या इकडे शिमग्याचं म्हणजे शिमग्याची प्रथा आहे त्याच्यात तो मला सांगत होता की त्यांच्या इकडे म्हणजे 2-3 लोक गायब होऊन जातात गावातली. आणि होळीच्या दिवशी आहे ना कसं असतं की म्हणजे काही लोक असतात ना ते म्हणजे बोलतात ना की देव आल्यासारखं कसं होतं तर ते लोक आहेत ना ढोल ताशे घेऊन पळत सुटतात. आणि कसं असतं एक आहे ना आग दिसायला लागते जंगलात आणि हे जंगलात आहे ना त्या आगीच्या मागे हे सगळे ढोल घेऊन ती माणसं धावत सुटतात. त्याच्या मागे अख्खं गाव धावत सुटतं. तिकडे पोचलं की ती आग तिकडनं गायब होऊन दुसरीकडे येते. आणि हे असं जवळजवळ रात्रभर चालतं आणि शेवटी ते जे 2-3 जण गायब झाले आहेत ना ते त्या ठिकाणी येऊन पोचतात आणि मग ते लोक मिळतात. म्हणजे जरा सांगायचं समजू. म्हणजे मला पण एक्झॅक्ट आठवत नाही म्हणजे खूप इंटरेस्टिंग किस्सा आहे की म्हणजे ना गावातले लोक गायब होतात होळीच्या अगोदर शिमग्याच्या वेळेला. आणि जसं होळी ज्या दिवशी असते ना त्या दिवशी त्यांचं कसं असतं ते पूजा वगैरे काहीतरी होते आणि त्याच्यानंतर ते आत येतात त्या माणसांच्या आणि ते वाजवायला चालू करतात म्हणजे ढोल ताशे आणि त्यांचं ते वाजण्याचं हे चालू होतं. आणि जसं वाजायला चालू झालं ना की गावाच्या आजूबाजूचं जे जंगल आहे त्या जंगलात आहे ना अशी एक आग दिसायला लागते लाईट. आणि ती आग जशी दिसते की अख्खंच्या अख्खं गाव त्या आगीमागे पळायला लागतं. तर सगळ्यात पहिलं ही माणसं आणि म्हणजे लिटरली तू आणि ती माणसं अशा ट्रान्समध्ये असतात ना की तू त्यांच्या जवळपास जरी आला ना ते तुला तुडवून लावतील आणि जातील. तू काही नाही म्हणजे त्यांना काही शुद्धच नसते. ते काय करतात माहीत नसतं. हे लोक जातात धावत पूर्ण. मग ती आग जसं तिकडे पोचायला आले की ती आग तिकडनं गायब होऊन दुसरीकडे येते. हे अख्खं रात्रभर चालतं की ते लोक धावतात. हे सगळे लोक त्या आगीच्या मागे धावतात आणि मग ती शेवटी ती आग म्हणजे त्यांना त्या ठिकाणी घेऊन जाते जिकडे ते जी माणसं गायब होती ती जिकडे आहेत तिकडे ती आग शेवटी घेऊन जाते आणि मग ते मिळतात आणि मग सगळ्यांना घेऊन येतात. तर हा किस्सा आहे. आपल्या इकडे देवांचे असे बरेच हे आहेत की